एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। संशयित आरोपी हा हल्लेखोर नाही, मात्र हल्लेखोरासारखा दिसणारा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हा संशयित आरोपी जो आहे त्याचा वर्सोवा भागातील हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। संशयित आरोपी चप्पल चोर आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली असू शकते। तर पोलिसांकडून त्याची आता चौकशी सुरू आहे। तर हल्लेखोरासारखा दिसत असल्यामुळे आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेली आहे। आणखी एक व्हिडिओ त्याचा समोर आलेला आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, आपण पाहतोय की अद्याप या चोराला क्लीन चिट देण्यात आलेलं नाहीये। मात्र सैफ अली खानवरती ज्या चोरानं हल्ला केला किंवा जो संशयित आरोपी आहे तो अद्याप फरार आहे आणि त्याच्यासारखे दिसणारे जे लोक आहेत किंवा चोर आहेत त्यांना आयडेंटिफाय केलं जात आहे आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये याच्या आधी ज्या लोकांवरती तक्रारी झालेल्या होते किंवा जे सापडलेले होते त्या अनुषंगाने या लोकांना आता ताब्यात घेतलं जात आहे। काल वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एका संशयिताला आणलेलं होतं आणि त्याचा चेहरा आणि सैफ अली खानवरती हल्ला करणारा जो सीसीटीव्हीतला आरोपी ज्याची दृश्य आपल्याला मिळालेली होती त्याचा चेहरा हे हुबेहूब जुळणारे होते आणि म्हणून जी काही चर्चा झाली की त्याच संशयिताला ताब्यात घेतलेला आहे का, तर अशा पद्धतीने आता हा जो नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे तर काल ज्या ताब्यात घेतलेला संशयित होता त्याचा हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। वर्सोवातल्या एका मोठ्या इमारतीमध्ये चप्पल चोरी करणारा हा चोर आहे आणि मोठमोठ्या इमारतीमध्ये तो अशा पद्धतीनं चोरी करायचा। त्याच संशयावरून त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्याची बॅग, त्याची शरीरयष्टी, त्याचबरोबर त्याचं चेहऱ्याचं साधर्म्य हे तंतोतंत सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेल्या आरोपीशी जुळतं आणि म्हणूनच त्याला काल पोलिसांनी ताब्यात घेऊन इकडे आणलेलं होतं। आता त्या चोराचा हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। त्यामध्ये तो एका मोठ्या इमारतीमध्ये चप्पल चोरी करताना पाहायला मिळतो आहे। त्याच अनुषंगाने पोलीस याच्याकडे चौकशी करतात। शिवाय आणखी काही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत ज्यामध्ये आरोपीनं सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर जेव्हा तो त्या इमारतीतून बाहेर पडला त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर त्यानं आपले कपडे चेंज केलेले होते। पोलिसांनी आपली ओळख पटवू नये किंवा कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये आपण सहजासहजी कॅप्चर होऊ नये यासाठी आरोपी सातत्यानं कपडे बदलून फिरताना पाहायला मिळतो आहे। शिवाय आज एक मोठी अपडेट यामध्ये येते आहे की आरोपी हा हल्ल्यानंतर दादर परिसरामध्ये गेलेला होता आणि दादर मधल्या एका परिसरामध्ये मोबाईल शॉपिंग मधून त्याने हेडफोन्स विकत घेतलेले होते। गुन्हे शाखेची पथकं रात्री उशिरापर्यंत तिथलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होती। मात्र काल ज्या संशयिताला ताब्यात घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं त्याचा हा एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे ज्यामध्ये त्या संशयित आरोपीचा आणि या चोराचा चेहरा जो आहे तो पूर्णपणे जुळताना पाहायला मिळतोय, हुबेहूब दिसताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाते। नक्कीच कृष्णा, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।